अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आपण आतापर्यंत काल अतिशय महत्वाची सेवा आपल्याकडनं घडली की आपण आपल्या घरामध्ये कोजागिरी पौर्णिमा साजरी केली. माता लक्ष्मीच्या ज्या काही सेवा तुम्हाला करणं शक्य झालं त्या तुम्ही केल्या. आता दिवाळीची सेवा, लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेमधली सगळ्यात महत्वाची सेवा, जी ही वर्षातून एकदाच केली जाते, त्या सेवेबद्दल आपण माहिती घेणार आहोत. कृपया करून हा व्हिडिओ सगळा बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. तर सगळ्यात आधी ही सेवा काय आहे? दिवाळी संच, जो केंद्रात मिळतो. तुमच्या जवळपास केंद्र असेल तर तुम्ही तो संच आणावा. ज्या महिला वर्षानुवर्ष ही सेवा करतात त्यांना या सेवेचा अनुभव आहे. वर्षभर अखंड लक्ष्मी वास करते. माता लक्ष्मीची, आई भगवतीची आपल्यावर अखंड कृपा राहते. आता सेवा थोडीशी मोठी आहे, वेळ घेणारी आहे. नीट ऐकलं तर समजेल. बघा, मागच्या वर्षी ज्यांनी दिवाळी संच घेतला होता त्या दिवाळी संच मध्ये एक असं प्रिंट मिळते, त्याच्यात सगळं दिलेलं आहे. तुमच्याकडे जर तो मागच्या वर्षीचा दिवाळी संच असेल तर आता नवीन दिवाळी संच घ्यायची गरज नाही, कारण तुमच्याकडे सगळं आहे. राहितं फक्त कमळगट्ट्याचे मणी लागतं आपल्याला, त्याच्याबरोबर पिवळी मोहरी लागते, त्याच्याबरोबर येतं ती महाराजांची रक्षा लागते, पंचगव्य लागतं, किंवा जो काही आपल्याला गोमूत्र आहे ते लागतं. हे जर तुम्हाला सुट्ट घ्यायचं असेल किंवा जर डायरेक्ट दिवाळी संच ऑर्डर करायचा असेल, कारण त्याच्यामध्ये सगळं आहे. मग त्याच्यामध्ये धूप आहे, आता तर नवीन काहीतरी साबण ऍड झालेली आहे. जर तुम्हाला ते घ्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या केंद्रातून घेऊ शकता, नाहीतर त्या केंद्रातल्या मावशींचा मी नंबर देते, त्यांना तुम्ही संपर्क साधू शकता आणि त्यांच्याकडनं तुम्ही ऑर्डर करू शकता. एवढंच की तुमची डिलिव्हरी चार्जेस वाढतील. कुठलाही प्रमोशन व्हिडिओ नाही, कारण ही सेवा केंद्रातली आहे. आपण बरेच लोक आता ही सेवा सांगत असतील, पण ही सेवा केंद्रातली आहे. प्रत्येक महिला तिच्या घरात ही सेवा वर्षाखेरीस करत असते. खूप सुंदर आणि उच्च कोटीची सेवा आहे. ज्यांच्याकडे सगळं सामान आहे त्यांनी फक्त कमळगट्ट्याचे मणी आणावे, कारण ते खूप महत्वाचं काम करणार आहे. कमळगट्ट्यांचे मणी, की त्याच्यावर आपल्याला ती सेवा करायची असते. ज्यांना कमळगट्ट्यांचं मणी घ्यायचं आहे किंवा ज्यांच्याकडे ज्यांना पंचगव्य घ्यायचं आहे त्यांनी, किंवा कमळगट्ट्याचे मणी, पिवळी मोहरी तुम्ही जवळच्या केंद्रात किंवा दुकानात घेऊ शकता, नाहीतर केंद्रातल्या मावशींचा नंबर देते. ज्यांनी संपूर्ण जो काही दिवाळी संच घेतला आहे त्यांनी हा व्हिडिओ आता कंटिन्यू बघायची गरज नाही, कारण त्याच्यात सगळं दिलेलं आहे. ज्यांच्याकडे मागच्या वर्षीच आहे त्यांनी सुद्धा आता हा व्हिडिओ बघायची गरज नाही, कारण तुमच्याकडे ऑलरेडी आहे. जे नवीन आहे त्यांनी हा व्हिडिओ सगळा बघा. आता बघा काय करायचं आहे. कराष्टमी 13 तारखेला आहे. 13 तारखेपासून ते आपल्याला 20 तारखेपर्यंत 8 दिवस ही सेवा करायची आहे. 13 ते 20 तारखेपासून तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. सुरुवात करण्याच्या आधी येता बंधन, नियम, अटी ते तुम्हाला मी आधीच क्लिअर करते. ह्या सेवेला 13 तारखेला सुरुवात करायची आणि तुम्हाला 20 तारखेपर्यंत ही सेवा कंटिन्यू करायची आहे. ज्यांना 13ला नाही करणं शक्य झालं त्यांनी 14ला सेवेला सुरुवात करू शकता आणि तुम्हाला 21ला सेवेची सांगता करायची आहे. आपल्याला ह्या सेवेची सांगता हवन युक्त करायचं आहे, हवन करायचं असतं. ज्यांनी 13 तारखेला सेवेला सुरुवात केली त्यांनी 20 तारखेला हवन करावं. ज्यांनी 14ला सुरुवात केली त्यांनी 21 तारखेला हवन करावं, कारण नरक चतुर्दशी ही आपली 20 तारखेला आलेली आहे आणि लक्ष्मी कुबेर पूजन हे आपल्याला 21 तारखेला आलेलं आहे, कारण अर्थात अमावास्या ही संध्याकाळी 5:55 संपते. आता सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते. ह्या सेवेचे काय नियम आहे तर अर्थात जर तुम्ही सेवा करणार असेल तर तुम्हाला मांसाहार करायचा नाहीये. शक्यतो घरातल्यांनी सुद्धा पाळावं, पण जर कोणी पाळणार नसेल तर तुम्ही फक्त मांसाहार करू नका. हा एक नियम आहे. पण खरं तर आपण ज्या काही सेवा करत असतो आपण आपल्या घरच्यांसाठीच करत असतो, तर त्यांनी सुद्धा या गोष्टी पालन केल्या तर अतिउत्तम. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, तुमच्या घरात माता लक्ष्मीचा फोटो असेल, तुमच्या कुळदेवीचा फोटो असेल, कुळदेवीचा टाक असेल, कुळदेवीची मूर्ती असेल, दररोज या 7-8 दिवसामध्ये तुम्हाला आपल्या देवघराच्या समोर नाहीतर उंबऱ्यावर रोज हळदीचं लेपन करायचं. ठीक आहे, रोज जी सेवा चालू आहे रोज उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. जे काही गायीचे गोपद्म आहे, लक्ष्मीचे पाऊल आहे, जे तुम्हाला तुमच्या उंबऱ्यावर काढायचे आहे रांगोळीच्या साह्याने, ते गोपद्म आणि माता लक्ष्मीचे पाऊल ते फ्लॅश होत असेल, ह्या रोज रांगोळ्या तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर काढायच्या आहे.
त्याच्याबरोबर तुम्हाला सांगितलं की उमऱ्याला हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे। हे करून झाल्यावर सकाळी उठलं की महाराजांच्या मूर्तीवर दररोज या 8 दिवसामध्ये महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करावा। ताई आमच्याकडे मूर्ती नाहीये, ज्यांच्याकडे मूर्ती नाही आहे त्यांनी फक्त महाराजांचे फोटो, तर आपण रोज अंघोळ म्हणजे फोटो आपण स्वच्छ करत असतो ते करावं, पण जर मूर्ती असेल तर नक्कीच मूर्तीवर रोज अभिषेक करावा। हे झालं पहिलं काम। दुसरं, तुमच्याकडे कुळदेवीचा टाक असेल अतिउत्तम, फोटो असेल खूप छान, मूर्ती असेल तरी चालेल, दररोज कुळदेवीच्या फोटोला मूर्तीवर किंवा टाकावर, आता फोटोला तर अभिषेक घालू शकत नाहीये, मूर्ती असेल किंवा टाक असेल तर दररोज आई भगवतीच्या मूर्तीवर किंवा टाकावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे 8 दिवस। अभिषेक करत असताना श्री सूक्तम एकदा पठण करावं, पुरुष सूक्तम एकदा पठण करावं आणि आई भगवतीच्या मूर्तीवर अभिषेक करावा दररोज। आता अभिषेक करायचा तर तो काही रात्री नाही करता येणार, तो तुम्हाला सकाळीच करायचा आहे। हे पहिलं काम झालं। दुसरं, कुळदेवीच्या मूर्तीवर कुळदेवीच्या टाकावर तुम्हाला दररोज कुंकुमार्चन करायचं आहे। कुंकुम अर्चन, कुंकुमाने आई भगवतीला अभिषेक घालायचा आहे। मग तुम्ही नवारण मंत्र 108 वेळा म्हणावा। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचये नमो नमः, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचये नमो नमः, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचये नमो नमः। या पद्धतीने तुम्हाला 108 वेळा आई भगवतीच्या मूर्तीवर किंवा टाकावर किंवा फोटोवर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। आता प्रत्येकाकडे टाक आहे असं नाही, प्रत्येकाकडे मूर्ती आहे असं नाही, छोटासा फोटो जरी असेल आई भगवतीचा, तिच्या फोटोला खाली तिच्या चरणांपासून ते मस्तकापर्यंत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। तेच कुंकू तुम्ही परत परत वापरू शकता, हरकत नाही। हे झालं दुसरं। आता मूर्तीवर अभिषेक सकाळी करावा, पण जे तुम्ही कुंकुमार्चन करणार आहे ते तुम्ही दुपारी केलं तरी हरकत नाही। दुपारी म्हणजे अगदी नाही शक्य झालं तुम्हाला सकाळी तरी दुपारी करा, प्रदोष काळी सुद्धा तुम्ही आई भगवतीच्या मूर्तीवर टाकावर फोटोवर तुम्ही अभिषेक करू शकता, कुंकुमार्चन करू शकता। अभिषेक मात्र तुम्हाला सकाळी करायचा आहे। बघा, जोपर्यंत घरातली दरिद्री नकारात्मकता जात नाही तोपर्यंत माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे। मग आता या 8 दिवसामध्ये आपल्या घरातली जी काही दरिद्री आहे, नकारात्मकता आहे, कारण प्रत्येक माणूस आपण असा आहोत की आपला संताप झाला, कोणीतरी काहीतरी बोललं की आपल्याकडनं काहीतरी वाईट बोललंच जातं, कितीही ठरवलं तरी सुद्धा। आणि आपल्या वास्तूमध्ये एका सेकंदाला आपला वास्तू 36 वेळा तथास्तु म्हणत असते, म्हणजे किती वेळा तो तथास्तु म्हटला असेल आतापर्यंत। म्हणून ती नकारात्मकता, ती कटकट, ती बाहेर काढण्यासाठी दररोज संध्याकाळी कधी 13 ते 20 पर्यंत आपल्याकडे पिवळी मोहरी आहे, नसेल तर तुम्ही केंद्रातल्या मावशींकडनं घेऊ शकता। पिवळी मोहरी आणि महाराजांची रक्षा तुमच्या घरात असेल तर चालेल, नाहीतर त्यांच्याकडे सुद्धा आहे रक्षा महाराजांची, जी आपण गुरुकुल पीठावर नेहमी आपल्याला माहिती आहे की हवनयुक्त पारायण केले जातात, तर त्याची ती रक्षा आहे, तुम्हाला ती मिळून जाईल जर तुमची घ्यायची इच्छा असेल तर, नाहीतर घरातली रक्षा सुद्धा चालते। ती घ्यायची उजव्या हातात रक्षा घ्यायची, पिवळी मोहरी घ्यायची। हे करून झाल्यावर 11 वेळा वेदोक्त वल्गा सुक्तम 11 वेळा, काल भैरवाष्टकम 11 वेळा पठण करायचं आहे। ताई वल्गा सुक्तम कुठे मिळेल किंवा काल भैरवाष्टकम आपल्याला म्हणजे आम्हाला माहिती नाही आहे, मग काय करू शकता, युट्यूबला लावून द्या, येत असेल तर स्वतःच पठण करा। नाही तुम्हाला 11 वेळा वल्गा सुक्तम पठण करणं शक्य, तर कमीत कमी एकदा वल्गा सुक्तम पठण करा आणि 11 वेळा काल भैरवाष्टकम पठण करा। बघा, आपले दोष आहेत, मनुष्याने लावलेला जो दोष असतो, वास्तु दोष तो वेगळा असतो, पण मनुष्याने लावलेला दोषही तेवढाच भयानक असतो। तर आपल्याला जर खूप भूक लागली आहे तर एक चपाती खाऊन आपलं भरणार आहे का पोट? नाही। 11 वेळा वेदोक्त वल्गा सुक्त म्हणा, पण अगदी नाही शक्य होत की ताई अडचण आहे, मग एकदा म्हणावं, पण 11 वेळा काल भैरवाष्टकम 11 वेळा म्हणावंच तुम्ही। हे करून झाल्यावर ती मोहरी घ्यायची, टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक रूम मध्ये थोडी 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 अशी चिमूट भर टाकायची। आता तुमचा बंगला असेल तर संपूर्ण बंगल्याभर थोडी 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 टाका, तुमचं भाड्याचं घर असेल तरी पण तुम्हाला या सगळ्या सेवा भाड्याच्या स्वतःच्या घरात तुम्ही करू शकता। ताई आता दिवाळी आलेली आहे, मग दिवाळीच्या वेळेस आम्ही गावी जाणार आहोत, अर्धी सेवा इकडे करा, अर्धी सेवा गावी करा, कारण गावातलं पण घर तुमचं आहे आणि सासरचं म्हणजे तुम्ही जिथे राहताय ते पण घर तुमचं आहे। चालेल ताई, मी माहेरी आहे, करू शकते, मी प्रेग्नेंट आहे, करू शकते, सवाष्णी विधवा नाही। खरं तर कुलस्त्रीचं आवाहन हे घरातल्या सवाष्णींनी करायचं असतं, याचा अर्थ विधवा महिला करत नाही असं नाही। कुलदेवीला आवाहन करणं म्हणजे काय, तिचाही मानपान असतो, ती आपली आई आहे, ती आपल्या कुळाचं संरक्षण करत असते,
तिचाही मानपान करायचा असतो. म्हणजेच काय, तर देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करणं आणि मूर्तीचा अभिषेक करणं. आता ह्या सगळ्या सेवा घरातल्या कुलस्त्रीने करायचं असं नाही, कारण दिवाळीची तयारी, बरेचसे काही कामं, काही सेवा जर तुमच्या सासूबाईंनी केली, जर काही तुमच्या मिस्टरांनी केली, काही जाऊबाईंनी केली, अशा वाटून वाटून सेवा केल्या तरी चालेल. कारण कुलस्त्रीला सगळं नाही पाहिजे आहे. ती जे काही करणार आहे ती कुटुंबासाठी करणार आहे. म्हणजे समजा जर सासूबाईंनी सकाळी मूर्तीवर अभिषेक घातला तर तुम्ही दुपारी कुंकुमार्चन करा किंवा असं सेवा तुम्ही वाटून घ्या. आणि जर कोणीच करणार नसेल माझ्यासारखं तर आपणच जिंदाबाद आहे आणि आपल्यालाच या सगळ्या सेवा करायच्या आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की संपूर्ण 8 दिवस ज्या काही सेवा सांगते आहे ह्या तुम्हाला 13 तारखेला सुरुवात करायची आहे आणि 20 तारखेपर्यंत तुम्हाला या कंटिन्यू करायच्या आहे. समजलं? आता कुंकुमार्चन 8 दिवस करायचं. त्याच्याबरोबर ज्या काही तुम्हाला वल्गा सुक्तम, कालभैरवाष्टकम 8 दिवस करायचं. रोज ते थोडं थोडं टाकायचं. दुसऱ्या दिवशी आपण झाडतो ते आपल्या जे आपलं जो काही केर असणार आहे त्याने ते आपल्याला उचलून बाहेर फेकून द्यायचं आहे. हे झालं. आता येतं कमळगट्ट्याच्या मण्यांची सेवा. हे कमळगट्ट्याचे मणी असे तुम्हाला पार्सल येतात. तुमच्याकडे जुने मणी असेल तर बिंदास ते वापरा, नवीन घ्यायची गरज नाहीये. जर जुने तुटलेली आहे की ताई आमचे कमळगट्ट्याचे मणी किंवा कमळगट्ट्याची माळ आमची तुटलेली आहे, मग आम्ही काय करावं, तर तुम्ही ते असे कट करून घ्या आणि त्याची तुम्हाला सेवा करायची आहे. 16 कमळगट्ट्याचे मणी तुम्हाला लागणार आहे. आता याचं काय करायचं बघा. दररोज संध्याकाळी, अगदी सकाळी केलं तरी चालेल, कारण संसारिक जबाबदाऱ्या सोडून आपल्याला अध्यात्म करायचं आहे. संसार वाऱ्यावर सोडून अध्यात्म नाही करायचं, कारण ती पहिली जबाबदारी आहे. मनुष्य जीवन भेटलं आहे तर तुमच्या जबाबदाऱ्या, तुमचं कर्तव्य आधी पार पाडायचं आहे. तुम्हाला दुपारी जमलं तर दुपारी करा किंवा संध्याकाळी केलं तर सोन्याहून पिवळं. काय करायचं आहे, 2 कमळगट्ट्याचे मणी आता हा माझा उजवाच हात आहे. 2 कमळगट्ट्याचे मणी मी घेणार, माझ्या उजव्या हातावर ठेवणार. 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची, 1 माळ तुम्हाला कमलात्मक मंत्राची म्हणायची आणि 16 वेळा तुम्हाला षोडशी मंत्र म्हणायचा आहे. कमलात्मक मंत्र नित्यसेवेमध्ये मिळेल, षोडशी मंत्र सुद्धा तुम्हाला नित्यसेवेमध्ये मिळेल. हे 3 सेवा करून झाली तर एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये सेवा केलेले कमळगट्ट्याचे मणी त्याच्यात ठेवून द्यायचे. परत आज माझा सोमवार होता, आज मी 1 सेवा म्हणजे 2 मणी झाले, मग उद्या मी नंतरचे 2 मणी घेणार. असे 2 करत 8व्या दिवशी माझे 16 मणी होतील. 2चा सेट करायचा आहे. हे तुम्हाला 13 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत तुम्हाला सगळं करायचं आहे. 2 कमळगट्ट्याचे मणी, देवीच्या मूर्तीवर अभिषेक, देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन, महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक आणि वेदोक्त वल्गा सुक्तम आणि कालभैरवाष्टकम. तुम्हाला आता वाटत असेल लई मोठी सेवा दिली नाही, पण मी तुम्हाला सांगते ज्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे, 8 दिवस माता लक्ष्मीला आवाहन करायचं आणि आपल्या घरातली दरिद्री काढायची. कारण दिवाळीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरात आई भगवती आपली माता लक्ष्मी वास करणार आहे. तिने यावं म्हणून ह्या सगळं आहे. घरातली निगेटिव्हिटी मी करणार आहे. माझ्या कुलस्वामिनीचं मी आवाहन करणार आहे. महाराज गुरूंच्या सेवेशिवाय कुठली सेवा पूर्ण होत नाही. घरात 7 दिवस मी माझ्या घरात कुंकुमार्चन करणार आहे. त्याच्याबरोबर जे काही माझं उमऱ्याला हळदीचं लेपण आहे ते मी करणार आहे. या सगळ्या गोष्टी मी करणार आहे माझ्या संसारासाठी. आणि लक्ष्मी म्हणजेच काय, पैसा का नाही, अष्टलक्ष्मी. असे बरेच घरं असतात की ज्यांच्याकडे कमी पैसा असतो पण त्यांचं घर गोकुळासारखं असतो. आणि आपण म्हणतो ना की बाबा जगात कोण सुखी असेल तर तो तू आहे. का, तर तुझ्याकडे सुख आहे. आणि तोच माणूस कदाचित आत्ताच्या जगात सगळ्यात श्रीमंत आहे. पैसा प्रत्येकाला असावा, पण धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, समाधान, आयुष्यात सगळं चांगलं घडावं, सगळं चांगलं सुरळीत व्हावं आणि मेन म्हणजे प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी आणि अप्राप्त लक्ष्मी सुद्धा प्राप्त व्हावी, म्हणून ही सेवा तुम्हाला करायची आहे. आता तुमचे नियम बघा ताई. 13 तारखेला माझा मासिक धर्माचा 4था दिवस आहे. मी 14ला सुरू करू शकते का? हो, तुम्ही करू शकता. किंवा ताई मला 15 तारखेला मासिक धर्म म्हणजे थांबतो आहे, मग अशा वेळेस मी 15ला सुरू करू शकते का? आता जर मी 13ला सुरू करणार आहे, मला माहिती आहे, तर मग मी काय करेल, 13चं सोडून देईल. मग मी 14चा दिवस धरेल, म्हणजे 14 ते 21 तारखेपर्यंत. कारण 21 तारखेला लक्ष्मी पूजन आहे, आपल्याला हवन 21 तारखेला करायचं आहे. मग 14चा दिवस गेला, 15चा दिवस गेला, 16 तारखेला जर मला सेवेला सुरुवात करायची असेल तर मग मी काय करेल, मी 14 तारखेचं पण 2 मणी घेईल. त्या सगळ्या सेवा ज्या काही सांगितल्या आहे की बाबा
एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, एक माळ कमलात्मक मंत्र, 16 वेळा षोडशी मंत्र, हे सगळं करून मी मग 14 तारखेची सेवा बाजूला काढून ठेवणार. मग मी त्याच्यानंतर 2 मणी घेणार. मग ज्या काही सेवा मी सांगितल्या आहे, एक माळ श्री स्वामी समर्थ, एक माळ कमलात्मक मंत्र, एक माळ षोडशी मंत्र, ते मी करणार. नाही तर काही काही बायकांचं असतं की डायरेक्ट 4 मणी घ्यायचे आणि अशी शॉर्टकट सेवा ज्याला आपण म्हणतो की 4 मणी घेऊन परत एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची, एक माळ कमलात्मक मंत्राची म्हणायची आणि 16 वेळा षोडशी मंत्र म्हणायचं. असं चालणार नाही. जर तुम्ही 16 तारखेला सेवेला सुरुवात करणार असेल तर 14ची सेवा मी सगळी सकाळी करून घेणार किंवा दुपारी करणार आणि जी काही 15ची सेवा आहे तर मग मी ती संध्याकाळी करणार. म्हणजेच काय, किंवा अगदी लगातार केली तरी चालेल. पण कसं, आधी मी 14 तारखेच्या 2 मणी घेणार की बाबा आता मी 2 मणी घेतलेले आहे, त्या 2 मण्यांची मी सेवा आता काही काही वेळा ताई आम्हाला डाव्या हाताने माळजप करत आणि घरात कोणाला तरी सांगा की बाबा मी सेवा करते तू माळजप कर, असं तुम्ही करू शकता. पण 4 मणी घ्यायची नाही किंवा 6 मणी घेऊन सेवा करायची नाही. प्रत्येक मण्यासाठी वेगवेगळी सेवा आहे, प्रत्येक 2 मण्यांसाठी वेगवेगळी सेवा आहे, ती तुम्हाला करायची आहे. अजून शंका, ताई 13 तारखेनंतर 14, 15, 16, 17 आमचा मासिक धर्म आहे, मग काय करायचं? आता मासिक धर्म आहे, तुम्हाला माहिती आहे, आपल्या मासिक धर्माची तारीख आपल्याला माहिती असते. मग अशा वेळेस काय करायचं? तुमच्या घरातील कोणाला तरी सांगा की बाबा 4 दिवस आहे तर कमीत कमी 2 दिवस तरी तू सेवा कर किंवा 3 दिवस तरी तू सेवा कर. आता काही काही ठिकाणी असं की आपण काही काही ठिकाणी तर 4थ्या दिवशी सेवेला सुरुवात करू शकता. जर तुमच्याकडे ती पद्धत असेल तर तुम्ही ते करू शकता. आता आमच्याकडे असं की 4 दिवस कडकडीत मी स्वतः पाळते. मग आता समजा जर अशी काही अडचण असेल तर मग कोणाला तरी सांगेल, म्हणजे मी मिस्टरांना कन्व्हिन्स करेल, तुम्ही तुमच्या घरात कोणीतरी असेल तर त्यांना कन्व्हिन्स करा की बाबा 2 दिवस तरी तू सेवा कर. मग नंतरचे 2 दिवस तुम्ही मग समजा आता समजा जर कोणाला जर 13, 14 किंवा 16, 17, 18, 19 असे जर 4 दिवस आले तर मग काय करायचं? मग 2 दिवस कोणीतरी सेवा करावी. मग तुमचा जर 19ला मासिक धर्म संपला तर 20 तारखेला तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला 18ची पण सेवा करायची, 19ची पण करायची आणि 20ची पण करायची. आता ताई आमच्याकडे कोणीच करायला नाही आहे, मग अशा वेळेस तुम्हीच त्या 4 दिवसाची सेवा करा. कळतंय ना? म्हणजे परत 2 मणी घ्यायच्या, सेम माळ जप करायची, परत 2 मणी ठेवायचे, परत 2 मणी घ्यायचे. ज्या ज्या दिवसाची आपण सेवा करतो ते मणी एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवा, म्हणजे सगळे मणी एकत्र होणार नाही. त्याच्यावर आपण खूप प्रभावी सेवा करणार आहोत. ठीक आहे. आता जर कोणी करणार नसेल किंवा जर दिवाळीच्याच पिरियडला जर तुमचा मासिक धर्म असेल तर मग तर अवघडच होऊन जाईल. मग मी तर तुम्हाला म्हणेल की जेवढं जमेल तसं जमेल तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. कारण हवन हे आपल्याला अगदी 20 किंवा 21 तारखेला केलं तरी चालेल आणि शक्यतो 20 तारखेलाच हवन होईल, कारण अमावास्येच्या कालावधीमध्ये आहे. आणि अगदी नाही शक्य झालं तरी तर 14 तारखेला तुम्ही हवन केलं, म्हणजे 14ला सेवेला सुरुवात केली आणि 21 तारखेला संध्याकाळी हवन केलं, किंबहुना तुम्ही सकाळी जरी हवन केलं तरी चालेल. 20 तारखेला हवन, ते हवन कसं करायचं ना ते मी तुम्हाला नंतर सांगेल, कारण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. ही माहिती सगळं त्या पुस्तकात त्या प्रिंटमध्ये दिलेली आहे, तरी पण मी एकदा ओरली सांगितली. बट स्टील तुम्हाला जर काही अडचण असेल तर तो दिवाळी संच घ्या, नाही तर काही अडचण असेल मैत्रिणींनो हा व्हिडिओ परत एकदा बघा. नाही समजलं तर कमेंटमध्ये कमेंट करा, उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. खूप जीव तोडून माहिती सांगते आहे, कारण ही सेवा वर्षातून एकदाच आहे आणि खूप प्रभावी सेवा आहे. प्रत्येकाने ही मिळून मिसळून घरच्यांनी जर ती सेवा केली तर नक्कीच प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करेल. त्याच्याबरोबर जी काही दरिद्री आहे, नकारात्मकता आहे, ती खरंच लवकरात लवकर घराच्या बाहेर जाईल. ठीक आहे. आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.